देवगड निपाणी राज्यमार्गावर फोंडाघाट हवेली नगर नजीक सांगली देवगड एसटी बस आंब्याच्या झाडाला आदळून भीषण अपघात झालाय। या अपघातात 32 प्रवासी जखमी झाले। अपघाताची भीषणता पाहता सुदैवाने मोठी हानी टळली। जखमी प्रवाशांना प्राथमिक फोंडाघाट आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। देवगड निपाणी राज्यमार्गावर फोंडाघाट हवेली नगर नजीक सांगली देवगड एसटी बस आंब्याच्या झाडाला आदळून भीषण अपघात झाला। हा अपघात दुपारी 12:30च्या दरम्यान घडला। अपघातात एकूण 32 प्रवासी जखमी झाले। त्यापैकी वाहकासहित 10 प्रवासी गंभीर जखमी झाले। अपघाताची भीषणता पाहता चालकाच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला। त्यामुळे बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास तब्बल अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागला। या बसमध्ये लोरे, वाघेरी, नांदगाव, शिरगाव, देवगड येथील प्रवासी प्रवास करीत होते। या अपघाताचे वृत्त समजतात 12:30 ते 1:45च्या दरम्यान सांगली देवगड गाडी जाणारी साधारण आम्ही स्टँडवर असतानाच निघाली आणि अंदाजे पिळणकरांच्या घरासमोर वळणावर जोरात आदळली। समोरून ट्रक येण्याचा त्याने अंदाज व्यक्त केला, परंतु गाडी एसटीवाल्याची फास्ट असल्याचं समोर येत आहे आणि जबरदस्त गाडीचंही नुकसान झालं आणि प्रवाशांना बेदम मारहाण झाली आणि भरपूर जखमी झाले। कंडक्टर जवळजवळ जास्त जखमी झाले। जास्त वाघेरची माणसं होती आणि देवगड पट्ट्यातली माणसं होती। ताबडतोब आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे धाव घेऊन हॉस्पिटलला आणण्याचं केलं। काही जे लोक सिरियस होते त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये कणकवलीला पाठवलं। प्रायव्हेट जे डॉक्टर होते फोंडा पंचक्रोशीचे तात्काळ सरकारी दवाखान्यामध्ये येऊन त्यांनी चांगलं सहकार्य केलं। सर्व इथले फोंडा पंचक्रोशीचे सामाजिक कार्यकर्ते सर्व या ठिकाणी येऊन तातडीने केलं। जखमी व्यवस्थित आहेत, अजूनही काही धोका तसा पोचलेला नाही आणि होणार नाही, परंतु 2-3 जखमी पेशंट सिरियस आहेत, त्यांना कणकवलीवर हलवण्यात आले आणि त्यामुळे सगळ्यांची काळजी घेण्यात आलेली आहे। पंचायत समिती सदस्य बबन हळदिवे, संतोष आगरे, महेश सावंत, अविनाश सापळे, संतोष राणे, राजू रावराणे, पवन भोगले, श्यामल म्हाडगूत, राजू मरिये, सागर भोगले आणि अन्य ग्रामस्थांनी तसेच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी, नारकर, गुरव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत रुग्णांवर उपचार केले। कोकण लाईव्हसाठी राज राजपूत, कणकवली।